सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं कामगारांच्या किमान वेतनासह विविध प्रलंबित तक्रारींच्या निपटाऱ्याला गती देण्याच्या मागणीचं निवेदन आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं. इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ या विभागांसाठी सहाय्यक कामगार आयुक्तांचं कार्यालय इचलकरंजी इथं कार्यरत असून शहर आणि परिसरात लाखो असंघटित कामगार कार्यरत आहेत. मात्र या कामगारांना किमान वेतन, 8 तासांची कामाची मर्यादा तसंच इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार समितीनं केली आहे. यंत्रमाग उद्योगातील कामगार, जॉबर, सायझर, प्रोसेसिंग, दिवाणजी, स्पिनिंग, सायझिंग तसंच बांधकाम क्षेत्रातील कामगारांसह विविध असंघटित घटकांवर अन्याय होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कामगारांच्या तक्रारींचा निपटारा करताना संबंधित कार्यालयातील अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला. तक्रारी असलेल्या कारखान्यांना भेट न देणं, किमान वेतन आणि महागाई भत्त्यानुसार वेतन न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न करणं अशा प्रकारची निष्क्रियता दिसून येत असल्याचं समितीनं स्पष्ट केलं. दरम्यान औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत अपघातांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं असून याबाबतही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अनेक प्रकरणं राजकीय दबावाखाली दाबली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. यंत्रमाग व्यवसायात गेल्या 2 महिन्यात 2 महिलांचा मृत्यू झाल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच पीडित कुटुंबियांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मालकांच्या दबावाखाली काम न करता प्रामाणिकपणे तक्रारींचा निपटारा करावा, अन्यथा कामगारांच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशाराही समितीच्या वतीनं देण्यात आला. तसंच परिस्थिती सुधारली नाही तर शहरातील कामगार आयुक्त कार्यालय बंद करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राजेंद्र निकम, दत्ता माने, प्रदीप भोसले, आनंदा गुरव, हनुमंत लोहार, राजकुमार पवार, बसाप्पा गोगी, बेगम नदाब, सुवर्ण शिंदे, शोभा शिंदे, संजय चव्हाण, राजकुमार पोवार, प्रदीप शाहू, शिवाजी भोसले यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जगन्नाथ मोरे नावाचा एक कामगार आहे, चांडक नावाचा मालक आहे. त्यानं आपले लूम विकला आहे, फक्त विमा आहेत म्हणून चालू आहे आणि भाड्याचं शेड असल्यामुळं तो केव्हाही विकल्यामुळं निघून जाणार आहे. कामगारांना हिशेब मिळणार नाही म्हणून त्याची आगाऊ कंप्लेंट केलेली आहे. जर त्या कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर त्या सगळ्या कामगारांना या लेबर ऑफिसरच्या दारामध्ये बसवणार आणि घेराव घालून बसणार. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मालकाला ह्यांनी हुडकून आणावं जर पळून गेला तर. अशा घटना या इचलकरंजीमध्ये सर्रास घडतात म्हणून आम्ही आगाऊ त्यांना कंप्लेंट केलेली आहे. आम्ही इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांना यंत्रमाग कामगार युद्ध उद्योगाच्या कामगाराचे निवेदन देण्यात आलं. सदर निवेदनामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये इचलकरंजी उद्योगामध्ये काम करत असलेल्या महिला कामगार, कोणाचा पदर अडकून कोण कामगार मृत्युमुखी पडला, एखाद्या महिलेच्या अंगावर लिफ्ट कोसळून ती महिला तिथे जागी मृत्यू पडली आणि ह्या इतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी या सदरच्या कारखान्यावर काही कारवाई केली नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज कामगार संघटना संयुक्त कृती समिती नेते मंडळी आलो आहे. आणि जर ह्या कामगार आयुक्तांनी जर कामगारांच्या मागण्याच्या संदर्भात जर नाही काम केलं तर ह्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त ताबडतोब बंद करावं आणि मालकाचं ऑफिसचं काम चालू करावं अशी आम्ही मागणी या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुण्याचे अपर कामगार आयुक्त आणि मुंबईचे अपर कामगार आयुक्त यांना या सहाय्यक कामगार आयुक्तच्या तक्रारीबाबत लवकरच भेटून इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये अधिकारी हटाव मोहीम हातात घेऊन यांचा आम्ही निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि जे काय कामगारांच्या तक्रारी असतील त्या तक्रारीमधील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू.
पण कामगाराला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढी गावी देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.